महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय धक्कादायक बातमी या ठिकाणी समोर आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीचा निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी घेतला असला तरी जे काही महत्त्वाचे 5 नियम या ठिकाणी लावण्यात आले त्यामध्ये महाराष्ट्रातील जवळजवळ 91 लाख शेतकरी पुन्हा या ठिकाणी अपात्र ठरणार आहेत। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही खरं ठरताय तुम्ही या 5 नियमाचं पालन नाही केलं तर तुम्हाला या ठिकाणी कर्जमाफी होणार नाही। आता बघा, महत्वाच्या काही जाचकाठी लावल्या होत्या त्या थोड्याफार रद्द देखील करण्यात आले आणि ज्या रद्द केल्यानंतर तुम्हाला 2 लाखापर्यंत तुमचं कर्ज आहे ते आता कर्ज माफ देखील केलं जाणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे कोणते जे काही शेतकरी आहेत या 5 नियमामध्ये बसले नसलं तर तुम्हाला 91 लाखापेक्षा जास्त या ठिकाणी शेतकरी अपात्र होणार आहेत। बघा, आता मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेले जे काही निर्णय आहेत ते आता शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठं आव्हानात्मक बनलेत। मग आता शेतकरी बांधवांना, आता तुम्ही भरपूर दिवसापासून देखील ऐकलं असेल की शेतकऱ्याला 2 लाख रुपयाची कर्जमाफी मिळणार आहे, परंतु शेतकरी बांधवांनो तसं पाहायला गेलं तर हे सत्य थोडंसं वेगळंच आहे। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलाय। आता बघा, दत्तमामा भरणे यांनी देखील सांगितलं होतं की तुमची लवकरच कर्जमाफी होईल, पण अजून देखील तुम्हाला कर्जमाफीची घोषणा झाली परंतु प्रत्यक्षात तुमची कर्जमाफी या ठिकाणी झालेली नाही। त्यामुळे नेमकं कोणकोणते नियम या ठिकाणी लावण्यात आले मुख्यमंत्री साहेबांनी घातलेल्या अटीमुळे आता जवळजवळ महाराष्ट्रातील 91 लाखापेक्षा जास्त शेतकरी या ठिकाणी अपात्र होणार आहेत। म्हणजे त्याच्यासाठी रोहित पवार जे काही कर्जचे आमदार आहेत यांनी देखील या ठिकाणी आंदोलन केलं होतं। त्यामुळे आता सरसकट तुमची कर्जमाफी होणार का ते देखील सांगणार आहे। बघा, तुम्हाला आता कोणकोणत्या अटी आणि नियम लावण्यात आलेत ते देखील सांगणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही पहिल्यांदाच आला असाल, तुम्हाला जर खरोखरच 2 लाख रुपयाची कर्जमाफी पाहिजे असेल तर कोणकोणते सरकारने अटी आणि नियम या ठिकाणी लावण्यात आलेत, त्याच्यानंतर तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे जमा करायचे याची सविस्तर माहिती या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला समजावून सांगणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ जराही 1 सेकंद पुढे स्किप न करता या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा। जरा तर व्हिडिओ तुम्ही पुढे पळवला किंवा अर्धवट व्हिडिओ सोडून दिला तर तुम्हाला कर्जमाफी या ठिकाणी कदाचित होणार नाही। कारण नेमकं सरकारने कोणकोणते नियम लावण्यात आले, कोणकोणत्या तुमच्या या नियमाचं पालन नाही झालं तर तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत याची सर्वात डिटेल या ठिकाणी सांगणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे। बघा, आता राज्यातील शेतकरी बांधवांची बँक खात्याची आणि तुमच्या घराची पडताळणी देखील या ठिकाणी बँकाद्वारे या ठिकाणी सुरू झालेली आहे। त्यामुळे सर्व बँकांना सरकारने आदेश सुद्धा या ठिकाणी दिले झाले, सरकारने आदेश देखील या ठिकाणी दिले आणि या 5 वस्तू शेतकऱ्याच्या घरामध्ये आढळल्या तर त्यांना कर्जमाफीचा 1 रुपया सुद्धा या ठिकाणी फायदा होणार नाही, असं स्पष्ट सूचना सुद्धा या ठिकाणी प्रशासनाकडून या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या तिजोरीवर पाहायला गेलं तर अगोदरच या ठिकाणी ताण आहे। त्यामध्ये पाहिलं तर लाडकी बहीण योजना असेल, त्याच्यानंतर संजय गांधी निराधार योजना असेल, अशा सरकारच्या माध्यमातून भरपूर योजना देखील सुरू आहेत। त्यामुळे आता शेतकऱ्याची जी काही कर्जमाफी आहे त्या कर्जमाफीला सुद्धा भरपूर या ठिकाणी निधी लागणार आहे। त्यामुळे आता सरकार कर्जमाफीची घोषणा होऊन महिना ते 2 महिने झालं, अजून देखील या ठिकाणी कर्जमाफी प्रत्यक्षात या ठिकाणी झालेलं नाही आणि तुमचं कर्ज देखील या ठिकाणी माफ झालेलं नाही। त्यामुळे आता कोणकोणत्या शेतकऱ्याचं कर्ज माफ कधी होणार आहे आणि किती तारखेला होणार आहे ते देखील सांगणार आहे। आणि सगळ्यात महत्वाचं शेतकरी बांधवांनो, कोणकोणते 5 नियम शेतकरी बांधवांना या ठिकाणी लावण्यात आले आणि 15 दिवसानंतर बँकेच्या माध्यमातून तुमच्या घरामध्ये जाऊन चौकशी देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे। तुमच्या घरामध्ये जर या 5 वस्तू नसायला पाहिजे, या 5 वस्तू तुमच्या घरामध्ये आढळल्या तर तुमची या ठिकाणी कर्जमाफी होणार नाही, तुम्हाला 1 रुपयाचा देखील फायदा होणार नाही। तर शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री साहेबांनी पाहायला गेलं तर 26 आणि 27 जी अट या ठिकाणी आता काढण्यात आलेले आहे किंवा या ठिकाणी वगळण्यात देखील आलेले आहे। पण हे काय 5 नियम या ठिकाणी सरकारकडून लावण्यात आले यामुळे तुम्हाला समजावून सांगतो। बघा, यामधल्या शेतकऱ्याला सगळ्यात महत्वाचा धक्का बसला असं देखील या ठिकाणी म्हणू शकतो। बघा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री साहेबांनी अर्थसंकल्पामध्ये देखील 2 लाख रुपयाचं कर्जमाफीची घोषणा केली होती, परंतु सर्वांना माहित आहे की भरपूर अशा जाचक अटी देखील या ठिकाणी लावण्यात आले, परंतु अजून पण भरपूर शेतकरी आहेत ते या ठिकाणी अपात्र देखील होणार आहेत। मग आता कोणते शेतकरी अपात्र ठरणार आहेत ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आता सगळ्यात महत्वाचं शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी ही ठिकाणी नवी आणि जुनी केली तर आता शेतकरी बांधवांना 50,000 रुपये प्रोत्साहनाचा लाभ देखील या ठिकाणी मिळणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, बघा, ज्यांचं कर्ज थकीत आहे अशा शेतकरी बांधवांना 2 लाख रुपये कर्जमुक्ती किंवा कर्जमाफी या ठिकाणी मिळणार आहे। बघा, निवडणुकीच्या आधी सरसकट कर्जमाफीचा या ठिकाणी
ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं सरकार येणार होतं त्यावेळेस सरसकट कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. ते आश्वासन दिलं असताना देखील सरकार आपल्या भूमिकेवरून पलटी मारत असल्याचा आरोप देखील या ठिकाणी विरोधकांकडून केला जात आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले की ज्यांच्या घरामध्ये या 5 ठराविक वस्तू आढळतील या त्यांना या ठिकाणी 2 लाख रुपयाचा कर्जमाफीचा लाभ कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळणार नाही. हे स्वतः आता राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. मग आता शेतकरी बांधवांनो, तुमच्या घरामध्ये या 5 वस्तू आहेत का? जर तुमच्या घरामध्ये या 5 वस्तू असतील तर तुम्हाला तयार राहायचं आहे, नाहीतर मग तुमचे नाव देखील कर्जमाफीच्या यादीमधून वगळण्यात येऊ शकतं. तर शेतकरी बांधवांनो, आता कालपर्यंत कर्जमाफीबद्दल ज्या काही तुम्ही बातम्या ऐकल्या असतील त्या सर्व खोट्या ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आता मुख्यमंत्री साहेबांनी देखील नवीन GR सुद्धा या ठिकाणी काढलेला आहे आणि या 5 वस्तूपैकी एक जर वस्तू तुमच्या घरामध्ये आढळली किंवा तुमच्या कुटुंबामध्ये आढळली तर तुम्हाला कर्जमाफीच्या लाभापासून या ठिकाणी वंचित राहू शकता. त्यामुळे तुम्हाला सुमारे 25 लाखापेक्षा जास्त शेतकरी, त्यापेक्षाही अधिक शेतकरी या कर्जमाफीमधून अपात्र होणार आहेत. आणि सरसकट कर्जमाफी न मिळण्याचं मुख्य कारण म्हणजे हेच या ठिकाणी नियम आहेत. आता सरसकट कर्जमाफी होऊ देत नाही तर बँकांच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्याची कसून चौकशी करण्याचे आदेश या ठिकाणी आता स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. मग आता शेतकरी बांधवांनो, आता शेतकऱ्यांनी बँकेत आपली महत्वाची 4 कामे या ठिकाणी करायची आहेत. आता तुम्हाला महत्वाची कोणकोणती कामे करायची ते देखील सांगणार आहे. त्याच्यानंतर 15 दिवसात होणार तुमची जी सखोल चौकशी आहे या ठिकाणी तुमच्यासाठी अतिशय महत्वाची असणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला बँकेची चौकशी झाल्यानंतर तुमची पूर्ण बँक चौकशी करणार आहे. त्यानंतर तुमच्या घरामध्ये जाऊन 5 वस्तूची देखील तपासणी करणार आहे. या 5 वस्तूंमध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होतो, तुमची कर्जमाफी कशी सुरक्षित ठेवायची हे पाहणं देखील आता प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्वाचं असणार आहे. त्याच्यानंतर बघा शेतकरी बांधवांनो, ज्या कर्जमाफीची तुम्ही वाट गेल्या कित्येक वर्षापासून बघत होता ती कर्जमाफी आता या ठिकाणी होत असली तरी परंतु सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी आता कर्जमाफी न देण्याचा निर्णय सरकारने या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. फक्त ज्या शेतकरी बांधवाचं कर्ज थकीत आहे अशालाच या ठिकाणी 2 लाख रुपयाचा लाभ देण्यात येणार आहे असं देखील शेतकरी बांधवांना या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. बघा, तुम्ही त्याच्या अगोदर देखील अर्थसंकल्पात असलेल्या शंका कुशंका देखील तुम्ही ऐकल्या असेल. मुख्यमंत्री साहेबांच्या बैठकीनंतर तुमच्या शंका देखील थोड्याफार दूर झाल्या नसल्या तरी तुम्ही नवीन नियमामुळे शेतकऱ्याचं भरपूर मोठं नुकसान देखील होण्याची शक्यता आहे. तर मग आता शेतकरी बांधवांनो, आणखी एक महत्वाचं म्हणजे तुमच्या कर्जमाफीसाठी कोणती 8 कागदपत्र लागणार आहेत ते सुद्धा या ठिकाणी पाहणार आहेत. त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, तुम्हाला जर कर्ज पूर्णपणे माफ करून घ्यायचं असेल, खरी माहिती मिळवायची असेल, ही सर्व प्रक्रिया समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. अन्यथा तुमचं खूप मोठं नुकसान देखील या ठिकाणी होऊ शकतं. सरकारच्या माध्यमातून बँकांना आधीच या ठिकाणी आदेश देण्यात आले आहेत की हे केवळ गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्याचीच कर्जमाफी केली पाहिजे. याच हेतूने आता घराघरी जाऊन सर्व शेतकऱ्याच्या घरामध्ये जाऊन या ठिकाणी महत्वाच्या 5 वस्तू या ठिकाणी चेक केल्या जाणार आहेत. या चेक केल्या तर जवळपास 25 लाख शेतकरी अपात्र होण्याची देखील माहिती या ठिकाणी समोर येत आहे. आता कोणत्या बँकेचं कर्ज माफ होणार आहे, कोणत्या जिल्ह्याची यादी सर्वात अगोदर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले हे देखील सांगणार आहे. आता तुमच्या मनामध्ये पुन्हा आले असेल की शेतकरी बांधवांना जवळजवळ 30 तारीख आहे आणि 30 सप्टेंबर 2025 या तारखेला तुमचं कर्ज थकीत असायला पाहिजे. पुन्हा एकदा शेतकरी बांधवांनो ऐकून घ्या, 30 सप्टेंबर 2025 या तारखेच्या नंतर जर तुमचं कर्ज घेतलं असेल तर तुम्ही ते थकबाकीमध्ये मोडत नाही. शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या, तुमचं कर्ज 30 सप्टेंबर 2024च्या अगोदर म्हणजे 24 घेतलेलं असावं. म्हणजे 30 सप्टेंबर 2025 नंतर त्याच्यानंतर आता तुम्ही डिसेंबर मध्ये घेतला असाला तर त्या ठिकाणी कर्ज तुम्हाला भरावं लागणार आहे. या ठिकाणी ते थकबाकीमध्ये मोडणार आहे. त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो, सरकार या ठिकाणी 30 सप्टेंबर 2025च्या अगोदरच कर्जमाफी या ठिकाणी केलं जाणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, सगळ्यात महत्वाचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेसाठी हा निधी सुद्धा या ठिकाणी मंजूर करण्यात आला असला तरी पात्र शेतकऱ्याच्या घरामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा पात्र आणि अपात्र अशा 2 याद्या तयार केल्या आहेत. त्यामुळे तुमचं अपात्र यादीमध्ये नाव येते का पात्र यादीमध्ये नाव येते ते देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, शेतकऱ्यांना कर्जमाफी कोणकोणत्या शेतकऱ्याला मिळणार नाही, कोणकोणत्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी 5 वस्तू समजून गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला समजणार आहे. आता बघा, 99% शेतकऱ्याला अजून पण माहितच नाही की या योजनेमध्ये पूर्णमध्ये शेतकरी बसत आहेत की नाही. यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी देखील त्यांच्या शंकाचं निरसन करण्यासाठी
या 5 निकष सुद्धा या ठिकाणी लावण्यात आले. तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणारच आहेत. तर या अर्थसंकल्पामधील जे घोषणा आहेत तर तुम्हाला 2 लाख रुपयाची कर्जमाफी या ठिकाणी होणारच आहे. तर या अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी 2 लाख रुपयाची घोषणा देखील झाली. परंतु शेतकरी बांधवांना हे 5 नियम आहेत. तर या 5 वस्तूशिवाय तुम्हाला अतिशय एक वस्तू जर तुमच्या घरामध्ये आढळली तर या ठिकाणी तुमची कर्जमाफी या ठिकाणी होणार नाही, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. मग अशा कोणत्या 5 वस्तू आहेत तर त्या 5 नियम तुम्ही जाणून घ्या. या 5 नियमाच्या तर नियमामध्ये बसला तर तुम्हाला तुमच्या हक्काची रक्कम एका क्षणामध्ये सुद्धा या ठिकाणी कापली जाण्याची शक्यता आहे. आता बघा, सगळ्यात महत्वाचं, तुम्ही बँकेमध्ये महत्वाची कामे नाही केलं तर तुमचं मोठं नुकसान देखील या ठिकाणी होऊ शकतं. कर्जमुक्तीसाठी नेमके कोणकोणते शेतकरी पात्र आहेत, कोणते या ठिकाणी शेतकऱ्यासाठी नियम लावण्यात आले, यावर सध्या संपूर्ण पारावर असेल गावामध्ये चर्चा देखील या ठिकाणी सुरू आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, जवळजवळ 93 लाख शेतकरी, या शेतकऱ्यांमधून भरपूर शेतकरी बांधव आहेत, ते अपात्र देखील या ठिकाणी होणार आहेत. आता सगळ्यात महत्वाचं शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्वाचे जे नियम आहेत या ठिकाणी आपण समजून घेत आहेत. तर शेतकरी बांधव, आता बरेच दिवस झाले शेतकरी ट्रॅक्टर असेल, गोटा असेल किंवा घरासाठी कर्ज या ठिकाणी घेत असतात किंवा पाईपलाईन साठी कर्ज घेत असतात. तर अशा शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही. केवळ पीक कर्ज असणाऱ्यालाच या ठिकाणी 100% कर्जमाफी होणार आहे. तुम्ही जर पाईपलाईन किंवा शेती कामासाठी घेतला असेल, ट्रॅक्टर खरेदीसाठी घेतला असेल तर अशा शेतकऱ्याचं मुदत कर्ज या ठिकाणी माफ होणार नाही. हे प्रत्येक शेतकऱ्याने तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. तुमच्या घरामध्ये कोणत्या 5 वस्तू नसाव्या यावर 15 दिवसानंतर होणारी कसून चौकशी तुम्हाला माहित असणं अतिशय गरज आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, बँकेचा प्रकार देखील तुमच्या कर्जमाफीमध्ये महत्वाची भूमिका बजावणार आहे. आता बघा, कोणत्या बँकेचं कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे ते देखील सांगणार आहे. मग आता शेतकरी बांधवांनो, सांगितल्याप्रमाणे 30 सप्टेंबर 2025 ही तारीख तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे. त्यामध्ये 1 ऑक्टोबर 2025 नंतर कर्ज उतरणाऱ्या शेतकऱ्यांना ही योजना नसून त्यांना केवळ 50,000 प्रोत्साहनपूर्व या ठिकाणी लाभ देखील दिला जाणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं असेल. तर आता 1 ऑक्टोबर जर तुम्ही कर्ज घेतला असेल तर या ठिकाणी 30 सप्टेंबर 2025 ला तुमचे कर्ज थकबाकीमध्ये या ठिकाणी येत नाही. मग तुम्हाला याचा लाभ देखील मिळला जात नाही. तर बघा शेतकरी बांधवांनो, तुमचं 30 सप्टेंबर 2024 जर कर्ज घेतला असेल तरच तुम्हाला कर्जमाफीमध्ये येणार आहे. तर सरकारच्या माध्यमातून असं देखील सांगण्यात आले, बघा शेतकरी बांधवांनो, फक्त तुम्हाला 50,000 रुपये प्रोत्साहनपर या ठिकाणी पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत. जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात आणि पुन्हा काढतात तर अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये देखील प्रोत्साहनपर निधी सुद्धा या ठिकाणी दिला जाणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, सगळ्यात महत्वाचं नियमानुसार जर पाहायला गेलं तर कुटुंबामध्ये कोणीही सरकारमध्ये नोकरीमध्ये नसायला पाहिजे, कोणताही व्यक्ती इन्कम टॅक्स भरायला नसायला पाहिजे. हा देखील तुम्ही नियम समजून घ्या. त्याच्यानंतर पाहिजे तर जिल्हा परिषद सदस्यांना या योजनेमधून पूर्णमध्ये वगळण्यात आले असून शेती व्यतिरिक्त इतर कोणतेही उत्पन्न बँक खात्यावर दिसल्यास त्यांना तातडीने यादीमधून बाहेर देखील काढण्यात येणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 7 बार उतारीची देखील मर्यादा 2 हेक्टरपर्यंत या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर सरकारने असे देखील नमूद करण्यात आले की जे काही नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ प्रोत्साहनच मिळणार आहे, मात्र जे थकबाकीदार आहेत तर शेतकरी बांधवांना कर्जमाफी मिळणार आहे. तर अशा प्रोत्साहन ज्याला मिळणार आहे पण कर्जमाफी मिळण्यासारखं, परंतु तुम्हाला 50,000 रुपये प्रोत्साहन एवढेच या ठिकाणी दिले जाणार आहे. मग आता शेतकरी बांधव, सर्वात महत्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर यासारख्या जिल्ह्यांना सर्वात अगोदर या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार असून त्यांना निधीचं वाटप सुद्धा 5 दिवसांना वेगानं होण्याचे संकेत या ठिकाणी सरकारने देण्यात आले. मग आता शेतकरी बांधवांनो, तुमचा सर्वात महत्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. तुमच्याकडे ओरिजिनल फार्मर आयडी कार्ड असणं गरजेचं आहे, आधार कार्ड असणं गरजेचं आहे. सरकारने सांगितल्याप्रमाणे अर्ज सोडून दिलेल्या अर्जामुळे तुमचा लाभ देखील या ठिकाणी नाकारला जाऊ शकतं. 30 सप्टेंबर 2025 ही तुम्ही तारीख विसरू नका, त्या कारण याच तारखेवर तुमची कर्जमाफी फिरत आहे. तर आता शेतकरी मित्र, शेतकरी बांधवांनो, सगळ्यात महत्वाची जी वस्तू आहे, कोणत्या वस्तू आहेत तर त्या नसाव्या तुमच्या घरामध्ये, ते देखील शेवटी सांगतो. बघा, तुमच्या घरामध्ये कसल्याही प्रकारे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, तुमच्या घरामध्ये ट्रॅक्टर नसायला पाहिजे. 4 चाकी गाडी म्हटले ट्रॅक्टर जरी तुमच्या घरामध्ये असेल किंवा 4 व्हीलर एखादी छोटीशी 4 चाकी गाडी असेल तर अशा महागड्या वस्तू जर तुमच्या घरामध्ये असेल तर अशा धनदर्जा शेतकऱ्याला यादीमधून बाहेर काढण्यात येणार आहे. मग श्रीमंत शेतकऱ्यांना वगळून केवळ गरिबांनाच हा लाभ देण्यात येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकले.
मग आता तुम्हाला 15 दिवसानंतर तुमची चौकशी देखील बँकेच्या अधिकाऱ्यामार्फत केली जाणार आहे। त्याच्यानंतर तुमचं खातं आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरण त्वरित तपासून घ्या, जेणेकरून तुम्हाला 5 दिवसानंतर जी होणारी कर्जमाफी आहे नेमकं कोणकोणते निकष या ठिकाणी लावण्यात आले हे देखील तुम्हाला आत्ताच कळणार आहे। मग आता शेतकरी बांधवांनो, अशा वस्तू तुमच्या घरामध्ये नसायला पाहिजे। सर्वात महत्त्वाचं जाणून घ्या की कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला कर्जमाफीसाठी लागणार आहे। तुम्हाला सर्वात प्रथम तुमचा 7/12 शेतकरी बांधवांना लागणार आहे। तुमचा 7/12, तुमचं आधार कार्ड, तुमचं बँकेचं खातं झेरॉक्स, तुमचे 2 पासपोर्ट फोटो हे देखील लागणार आहेत। आता बघा, तुमची कर्जमाफी होणार की नाही याचा निर्णय सरकार तर घेणारच आहे, पण फॉर्म भरल्यानंतर त्यानंतर ज्या शेतकरी बांधवांना कर्ज जी नवी जुनी केली आहे ज्या शेतकऱ्यांनी, यांना प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे। ज्यांचं कर्ज थकीत आहे त्यांना 2 लाख रुपये कर्ज या ठिकाणी माफ केलं जाणार आहे। ते सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे। तर आता शेतकरी बांधव, जर पहिल्यांदाच तुम्ही चॅनलला आला असाल तर जे आपलं भरारी प्राईम युट्यूब चॅनल आहे त्या भरारी प्राईम युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। असेच आपण शेती विषयक PM किसान योजना, नमो शेतकरी योजना अशा वेगवेगळ्या योजनेचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो। चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल बेल आयकॉनचं बटन देखील दाबायला तुम्ही विसरू नका। धन्यवाद। जय जवान जय किसान।